विद्यार्थी मित्रांनो, मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत वर्ग 7वीचा एक लेसन जर्नी टू द वेस्ट. पाहूया या पाठाचं इंट्रोडक्शन. मच ऑफ द वर्ल्ड्स लिटरेचर हॅज बीन ट्रान्सलेटेड इन टू इंग्लिश. जगामधलं बरंचसं लिटरेचर साहित्य हे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे. इन धिस पॅसेज वी लर्न अबाउट ॲन एपिक नॉवेल विथ द टायटल जर्नी टू द वेस्ट and its most popular character सन उकॉंग और मंकी किंग. आणि आपण या पॅसेजच्या माध्यमातून या लेसनमध्ये आपण एक शिकणार आहोत. हा जो लेसन आहे हा लेसन घेतलेला आहे किंवा हे लेसन हा एका इपिक नॉवेलमधून घेतलेला आहे. त्या इपिक नॉवेलचं नाव आहे जर्नी टू द वेस्ट. एपिक नॉवेल म्हणजे फार मोठी एक काव्य स्वरूपात लिहिलेलं एक पुस्तक किंवा एखादी कादंबरी. कादंबरी म्हणजे फार मोठं पुस्तक, परंतु ते पुस्तक कोणत्या स्वरूपात लिहिलेलं आहे? इपिकच्या स्वरूपात. ज्याप्रमाणे भारतामध्ये आपण रामायण आणि महाभारत बघतो, तर रामायण आणि महाभारतसुद्धा एक इपिक प्रमाणे लिहिलेलं आहे. ते इपिक आहे, महाकाव्य आहे. तर हे सुद्धा एक इपिक नॉवेल आहे. आणि या पाठामध्ये मंकी किंग किंवा त्यालाच दुसरं नाव आहे सन उकॉंग, याचंसुद्धा फार मोठं वर्णन आहे. तर हे जे नॉवेल आहे, धिस नॉवेल इज अ क्लासिक ऑफ चायनीज लिटरेचर. चायनीज लिटरेचरचा जर विचार केला तर त्या लिटरेचरमध्ये, त्या चायनीज साहित्यामध्ये एक क्लासिक साहित्य म्हणून या जर्नी टू द वेस्टला बघितलं जातं. इट वॉज रिटन इन द 16th सेंचुरी आणि हे लिहिलं गेलं होतं 16th सेंचुरीमध्ये बाय ऊ चेंजिंग यांनी हे लिहिलं होतं. चला तर पाहूया आता आपण ही स्टोरी जर्नी टू द वेस्ट. Does the passage remind you of a few things you read in your history textbook last year? आणि मागच्या वर्षी तुम्ही इतिहासाच्या पुस्तकामध्ये काही शिकलेले आहात, तर तुम्हाला या पॅसेजच्या माध्यमातून काही आठवतं का, असं या ठिकाणी विचारलेलं आहे. चला तर आता पाहूया जर्नी टू द वेस्ट. When we read the words journey to the west, we naturally start thinking about a journey to western countries like England and America. म्हणजे आपण ज्या वेळेला हा शब्द ऐकतो की जर्नी टू द वेस्ट म्हणजे काय, तर आपल्याला असं वाटतं की वेस्ट म्हणजे वेस्टर्न म्हणजे अमेरिका किंवा इंग्लंड अशा प्रकारे. बट वेस्ट इज अ रिलेटिव्ह टर्म. पण या ठिकाणी वेस्ट म्हणजे इंग्लंड किंवा अमेरिका नाही. या ठिकाणी वेस्ट ही काय आहे, तर एक रिलेटिव्ह टर्म आहे. रिलेटिव्ह म्हणजे कुठली तरी गोष्ट कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टीशी संबंधित आहे. तर ही वेस्ट ही जी टर्म आहे ती दिशेच्या संदर्भात आहे, दिशा, डायरेक्शन. फॉर कंट्रीज टू अवर ईस्ट वी आर द वेस्ट. म्हणजे ज्या कंट्रीज, जे देश आपल्या ईस्टला आहेत, त्यांच्यासाठी आपण काय आहोत? वी आर द वेस्ट. आपण त्यांच्यासाठी वेस्ट आहोत. दिस पर्टिक्युलर जर्नी दॅट वी आर गोइंग टू रीड अबाउट वॉज ॲक्च्युली अ जर्नी फ्रॉम चायना टू अवर ओन कंट्री. चला तर आपण ही जी स्टोरी आता पाहणार आहोत, हा जो लेसन पाहणार आहोत जर्नी टू द वेस्ट, तर ही जी स्टोरी आहे, ही जी जर्नी आहे ती एक जर्नी आहे, ती ॲक्च्युअल झालेली जर्नी आहे आणि ती फार मोठी जर्नी आहे, फार मोठा प्रवास आहे. तो चायनापासून तर आपल्या इंडियापर्यंत झालेला हा प्रवास आहे. इट वॉज मेड बाय द फेमस 7th सेंचुरी ट्रॅव्हलर युआनशॉंग. आणि 7व्या शतकामध्ये एक फेमस ट्रॅव्हलर, प्रवासी होता, त्यांचं नाव आहे युआनशॉंग. आणि त्यांनी ही जर्नी अंडरटेक केलेली आहे, त्यांनी ही जर्नी केलेली आहे, प्रवास केलेला आहे. आणि त्यांनी तो प्रवास चायनापासून इंडियापर्यंत कसा केला, त्याचं वर्णन या पाठामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. इन दोज डेज ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट ॲन इझी टास्क. त्या दिवसांचा जर विचार केला तर चायनापासून इंडियापर्यंत प्रवास करणे सोपं नव्हतं. म्हणजे आज जर आपल्याला चायनापासून इंडियामध्ये प्रवास करायचा असेल तर आपण फ्लाईटने, विमानाने प्रवास करू शकतो आणि अवघ्या 5-6 तासांमध्ये, 10 तासांमध्ये आपण इंडियापासून चायनामध्ये जाऊ शकतो. परंतु त्या काळामध्ये तशी परिस्थिती नव्हती. वन हॅड टू ट्रॅव्हल थाउजंड्स ऑफ माइल्स ऑन फूट ऑर हॉर्सबॅक, क्रॉसिंग डेझर्ट, क्रॉसिंग स्नो क्लॅड माउंटेन्स, क्रॉसिंग स्ट्रेंज अनफॅमिलियर रिजन्स, युझिंग रोड्स वेअर बँडिट्स अँड रॉबर्स रोम्ड. बघा, त्या दिवसांमध्ये ट्रॅव्हलिंग हे फार वाईट होतं, फार टफ टास्क होता. त्यावेळेला कोण्या व्यक्तीला जो असं ट्रॅव्हलिंग करायचा त्याला हजारो माइल्स त्याच्या पायाने म्हणजे पैदल जावं लागत होतं किंवा घोड्याच्या मदतीने, म्हणजे घोड्याच्या पाठीवर बसून हॉर्स बॅकने तो प्रवास करत होता.
हे करत असताना त्याला क्रॉसिंग डेझर्ट्स म्हणजे भरपूर सारे जे काही डेझर्ट वाळवंट लागायचे ते क्रॉस करावे लागत होते आणि वाळवंट क्रॉस करणे सोपं नाही. क्रॉसिंग स्नो क्लॅड्स, त्यासोबतच त्याला स्नो क्लॅड्स म्हणजे बर्फाच्छादित जे काही पर्वताचा भाग आहे ज्याच्यावर बर्फ पडलेला आहे तो सुद्धा क्रॉस करावा लागत होता. आणि बऱ्याचशा माउंटेन्समध्ये जे बर्फाच्छादित प्रदेश असतात, जो काही बर्फाने आच्छादलेला भाग असतो, तर कधीकधी त्याच्याखाली खोल दरी असते, त्यामुळे ते रिस्की असतं. क्रॉसिंग स्ट्रेंज अनफॅमिलियर रिजन्स, आणि हा प्रवास करताना खूप सारं स्ट्रेंज, नवीन अनोळखी असा प्रदेश, अनफॅमिलियर रिजन म्हणजे जो आपल्या परिचयाचा नाही असा अपरिचित रिजन भूभाग आपल्याला क्रॉस करावा लागत होता. युझिंग रोड्स फेअर बँडिट्स अँड रॉबर्ट्स रोम, आणि अशा रोडने आपल्याला प्रवास करावा लागत होता ज्या रोडने बँडिट्स म्हणजे जे चोऱ्या करणारे, डकेती करणारे आहे, रॉबर्स आहे, ते लोक त्या ठिकाणी रोम करायचे म्हणजे फिरायचे, वावरायचे, त्यांचा वावर त्या ठिकाणी होता. आणि अशा परिस्थितीमध्ये आता आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, हू वूड डू इट? मग एवढं सर्व जर असेल तर अशा परिस्थितीमध्ये कोणी प्रवास करेल का? जर आपण असतो तर आपण नक्कीच म्हटलं असतं की नाही, एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये कोणीही प्रवास करू शकणार नाही. पण हा प्रवास केलेला आहे. बट युआन शॉंग हॅड अ ड्रीम. तर हा प्रवास कोणी केला? युआन शॉंगने. आणि त्यांनी हा प्रवास का केला? तर युआन शॉंग हॅड अ ड्रीम, त्यांचं एक स्वप्न होतं. ही वॉन्टेड टू टेक बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड इन चायना. त्यांचं एक स्वप्न होतं की भारतातलं जे स्क्रिप्चर्स आहे, साहित्य आहे, स्पेशली बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स म्हणजे बौद्ध धर्माशी संबंधित, बुद्धिझमशी संबंधित जे काही साहित्य होतं, गौतम बुद्धांशी संबंधित जे काही इथलं लिटरेचर होतं, ते त्याला इंडियामधून चायनामध्ये न्यायचं होतं. इट वॉज लाईक अ पिलग्रिमेज टू हिम. आणि हा त्याचा जो प्रवास होता, ही त्याची जी जर्नी होती, ही त्याच्यासाठी एक खडतर असा प्रवास नसून त्याच्यासाठी एका पिलग्रिमेजप्रमाणे होतं. म्हणजे जणू काही त्याला असं वाटायचं की मी काय करत आहे, एखादी तीर्थयात्रा करत आहे किंवा मी तीर्थयात्रेवर चाललेलो आहे, असं समजून त्यानं हा प्रवास केला आणि म्हणूनच तो हा प्रवास करू शकला. युआन शॉंग अंडरटूक द लॉंग अँड डिफिकल्ट जर्नी टू फॉलो हिज ड्रीम. आणि त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी युआन शॉंगने फार मोठा आणि डिफिकल्ट असा प्रवास सुरू केला. फॉर 17 लाँग इयर्स. आणि बघा किती वर्षाचा प्रवास राहिला तो? 17 वर्ष. म्हणजे एका व्यक्तीने चायनापासून इंडियामध्ये आला आणि इंडियामधून तो परत चायनामध्ये गेला, तर हे सर्व करताना टोटल 17 इयर्स लागले. यावरून तुम्ही विचार करू शकता की ती जर्नी किती टफ असेल, किती रिस्की असेल, किती डिफिकल्ट असेल. ही केप्ट ऑन ट्रॅव्हलिंग सफरिंग मेनी हार्डशिप्स ऑन द वे. आता तो प्रवास करताना युआन शॉंग ट्रॅव्हलिंग करत राहिले. खूप साऱ्या सफरिंग्स त्यांच्या दरम्यान, त्या प्रवासाच्या दरम्यान आल्या. खूप सारं हार्डशिप्स होतं, म्हणजे खूप कष्ट त्यांना घ्यावे लागले त्यांच्या वेवर. ही ट्रॅव्हल्ड अक्रॉस द गोबी डेझर्ट. आता त्यांनी सुरुवात केली त्यावेळेला त्यांनी गोबी डेझर्ट क्रॉस केलं, कारण चायनामधून निघाल्यानंतरच गोबी डेझर्ट लागतं. चायना आणि मंगोलिया या 2 देशांच्या दरम्यान हे गोबी डेझर्ट पसरलेलं आहे. तर सर्वप्रथम युआन शॉंगने गोबी डेझर्ट क्रॉस केलं. देन अलॉंग द टियान शांग माउंटेन रेंज, आणि त्यानंतर चायनामध्ये असलेल्या ज्या पर्वतरांगा आहे ज्याचं नाव आहे टियान शान, त्यासुद्धा त्याने क्रॉस केल्या. अँड ऑन अलॉंग द सिल्क रोड थ्रू रिजन्स दॅट आर नाव किर्गिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान अँड पाकिस्तान बिफोर ही केम टू इंडिया. आणि त्यानंतर तो ज्या मार्गाने आला, युआन शॉंग ज्या मार्गाने आले, तो मार्ग होता सिल्क रोड. सिल्क रोड म्हणजे त्या काळामध्ये चायनाचे किंवा युरोप खंडामधले काही व्यापारी एका मार्गाने प्रवास करत होते. तो मार्ग चायनापासून मध्य आशियामधून तो युरोप खंडामध्ये अमेरिकेपर्यंत जायचा. आणि तो मार्ग ज्याप्रमाणे या ठिकाणी देशांची नावे दिलेली आहे, तर हा मार्ग आहे इंडियामध्ये येण्याचा, परंतु तसाच तो मार्ग सरळ तिकडं युरोपमध्ये जातो. तर त्या रोडला त्या काळामध्ये सिल्क रोड असं म्हटलं जात होतं. तर युआन शॉंग यांनी चायनापासून किर्गिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इंडिया अशा प्रकारे 5 देश, त्या काळातले ते जे प्रदेश होते, 5 मोठमोठे देश, आजच्या काळातले आपण 5 देश म्हणू, तर हे सर्व 5 देशांमध्ये प्रवास करून ते इंडियामध्ये आले. इन इंडिया ही ट्रॅव्हल्ड टू मेनी पार्ट्स अँड गॅदर्ड मेनी इम्पॉर्टंट मॅन्युस्क्रिप्ट.
आणि इंडियामध्ये आल्यानंतर युआन शॉंगने खूप साऱ्या भारतातल्या प्रदेशांमध्ये ट्रॅव्हलिंग केलं आणि त्यांना जे काही साहित्य पाहिजे होतं ते त्यांनी गॅदर केलं, एकत्रित केलं आणि महत्त्वपूर्ण असं मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे हस्तलिखित जे होते बुद्ध धर्माशी संबंधित, भगवान बुद्धाशी संबंधित जे काही मॅन्युस्क्रिप्ट होते ते त्यांनी जमा केले, गोळा केले. द वे बॅक होम वॉज ऑल्सो इक्वली डिफिकल्ट. आता त्यांनी हे सर्व गोळा केल्यानंतर परत ते चायनामध्ये जायला निघले. हा सर्व कालखंड टोटल 17 इयर्स होता, म्हणजे त्यांना काही वर्ष इथे यायला लागले असतील. तर त्यांचा परतीचा प्रवाससुद्धा फार डिफिकल्ट होता. बट युआन शॉंग मॅनेज टू रीच चायना सेफली अलॉंग विथ द स्क्रिप्चर्स. परंतु युआन शॉंगने सर्व हे मॅनेज केलं आणि ते अतिशय सेफली आपल्या सर्व स्क्रिप्चर्ससोबत, साहित्यासोबत ते चायनामध्ये पोहोचले. धिस वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट. आणि जर विचार केला ऐतिहासिकदृष्ट्यासुद्धा आपण जर विचार केला तर कोण्याही व्यक्तीसाठी, कोण्याही देशासाठी ही फार मोठी अचिव्हमेंट होती. इट वॉज ऑलमोस्ट अनबिलिव्हेबल. आणि खरंच हे अनबिलिव्हेबल होतं. कोणीही विश्वास ठेवू शकणार नाही की एखादा व्यक्ती पायाने किंवा घोड्यावर बसून 4 ते 5 देशातून जाऊन, एका देशामध्ये जाऊन तिथलं स्क्रिप्चर तो आणतो आणि त्याचा मार्गही अतिशय खडतर आहे. तर हे कोणीही विश्वास ठेवणार नाही. कोणाला जर सांगितलं तर लोक म्हणतील की असं झालंच नाही. परंतु विद्यार्थी मित्रांनो, ही रिअल स्टोरी आहे. सो मच सो दॅट पीपल थॉट दॅट द गॉड्स अँड सुपरनॅचरल पॉवर्स हॅड हेल्प युआन शॉंग इन हिज क्वेस्ट. आणि त्यानंतर हे जे नॉवेल लिहिलेलं आहे त्या नॉवेलच्या माध्यमातून किंवा त्यानंतरही ज्या स्टोरीज चायनामध्ये पसरल्या की युआन शॉंगने हा सर्व प्रवास केला, तर लोकांमध्ये अशा भावना होत्या की गॉडने किंवा काही सुपरनॅचरल पॉवर्सने युआन शॉंगला मदत केली असेल. कारण जर ही मदत केली नसेल तर एवढे हे शक्य नाही असं लोकांना वाटायचं. पण ॲक्च्युअल परिस्थिती काय होती तर आपण विचार करू शकतो की गॉडने मदत केलेली होती की नाही हे आता आपल्याला माहीत नाही. परंतु आता या स्टोरीच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांच्या भावना आहे, लोकभावना आहेत की युआन शॉंगला सुपरनॅचरल पॉवर्स किंवा गॉडने हेल्प केली असं लोकांचं म्हणणं होतं. आणि त्यांनी जो त्यांचा क्वेस्ट केलेला आहे, क्वेस्ट म्हणजे शोध, तर त्या शोधामध्ये देवाची मदत होती किंवा काही सुपरनॅचरल पॉवरची मदत त्यांना मिळाली असं आपण म्हणू शकतो. धिस गेव राईज टू मेनी इंटरेस्टिंग फोक टेल्स. आणि या प्रवासानंतर चायनामध्ये खूप साऱ्या फोक स्टोरीज, दंतकथा किंवा लोककथा उदयास आल्या. लोक काही कथा रचायला लागले आणि या गोष्टींबद्दल ते वेगवेगळ्या आपल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करायला लागले. आणि सेंचुरीज लेटर अँड इपिक नॉवेल कॉल्ड जर्नी टू द वेस्ट वॉज रिटन अबाउट हिज फेमस पिलग्रिमेज. आणि शतकानंतर, सेंचुरीज लेटर म्हणजे एखाद्या शतकानंतर एक इपिक नॉवेल जे आपण आता वाचतो आहे, जर्नी टू द वेस्ट, हे लिहिलं गेलं. आणि एक फेमस पिलग्रिमेज कसं त्यांनी केला, कशी एक तीर्थयात्रा केली, अशा प्रकारे सर्व वर्णन त्या नॉवेलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. द नॉवेल मेड यूज ऑफ मेनी ऑफ द फोक टेल्स. तर या नॉवेलमध्ये, हे नॉवेल जे लिहिलं गेलं तर या नॉवेलमध्ये खूप साऱ्या लोककथांचा म्हणजे फोक टेल्सचा यूज केलेला आहे. द नॉवेल अँड द स्टोरीज इन इट आर स्टील व्हेरी पॉप्युलर. आणि ह्या सर्व ज्या स्टोरीज आहेत त्या नॉवेलमध्ये इन्क्लूड केलेल्या त्या सर्व आजही फार पॉप्युलर आहे. द नॉवेल टेल्स अस दॅट देर आर मेनी डेमॉन्स अँड इविल पॉवर्स हू आर इगर टू किल अँड गॉबल अप द होली मॉंग. तर या नॉवेलमध्ये आपल्याला एक गोष्ट माहीत होते की नॉवेलच्या नुसार आपल्याला असं माहीत होते की त्या ठिकाणी खूप सारे डेमॉन्स आणि इविल्स आहे. म्हणजे खूप इविल स्पिरिट आहे, खूप वाईट आत्मा म्हणू आपण त्यांना, भूत म्हणू, प्रेत म्हणू, पिशाच्य म्हणू, राक्षस म्हणू, त्याला म्हटलेलं आहे डेमॉन्स आणि इविल पॉवर्स. तर हे जे डेमॉन्स आणि इविल पॉवर्स आहे ते ईगर आहे, उत्सुक आहे या होली मॉंकला किल करण्यासाठी, ठार मारण्यासाठी किंवा त्याला गॉबल अप करण्यासाठी. गॉबल अप म्हणजे खाऊन टाकण्यासाठी. हू वुड सेव्ह हिम. आता त्या होली मॉंकला म्हणजे युआन शॉंगला कोण वाचवणार? हू वुड वँक्विश द डेमॉन्स. त्या डेमॉन्सला कोण वँक्विश करणार, त्यांना कोण हरवणार, त्यांना कोण पराजित करणार? वेल, द ग्वेइन डेटी. या ठिकाणी एक डेटीचं नाव आहे ग्वेइन डेटी. डेटी म्हणजे एखादी देवता, त्या देवतेचं नाव आहे ग्वेइन डेटी. हू इज द गॉडेस ऑफ मर्सी. त्या ग्वेइन डेटीला म्हटलेलं आहे गॉडेस ऑफ मर्सी, म्हणजे दयेची देवता. म्हणजे ज्या देवतेकडे दया आहे, माया आहे, अशा प्रकारची देवता म्हणजे ग्वेइन डेटी. तिची गॉडेस आहे. सी हॅज सीन टू दॅट
शी हॅज असाइन धिस टास्क टू 3 स्पेशल पीपल. आता तिनं बघितलं की युआन शॉन्ग ही जर्नी अंडरटेक करत आहे आणि त्यांना यश मिळालं पाहिजे, म्हणून त्या डेटीने प्रयत्न केले आणि तिने 3 लोकांची त्या ठिकाणी असाइन केलं. म्हणजे तिनं 3 लोकांना असाइन केलं. एक टास्क तिनं दिलं, एक काम त्या लोकांना सोपवलं. तर ते स्पेशल पीपल होते, 3 पीपल होते. तर त्यांचे नाव आहे सन उकॉन्ग आणि त्यांनाच म्हटलेलं आहे द मंकी किंग, झू बाजी और पिग्झी आणि तिसरं आहे शा उझिंग और सँड प्रिस्ट. तर असे हे 3 कॅरेक्टर आहे, 3 व्यक्ती आहे किंवा 3 स्पेशल पर्सन आहे, स्पेशल पीपल आहे, ज्यांना गिवाइन डेटीने काही टास्क असाइन केलेला आहे. म्हणजे त्या देवतेने त्यांना काम सोपवलेलं आहे की तुम्हाला काहीतरी काम माझ्याकडनं मिळालेलं आहे, तुम्ही ते काम पूर्ण करा. नाव दिस 3 कॅरेक्टर्स आर नो सेंट्स. आता हे जे 3 कॅरेक्टर्स आहेत ते काही कुठले सेंट नाही, संत नाही, महात्मे नाही. इन फॅक्ट दो दे ऑल हॅव सुपरनॅचरल पॉवर्स, दे आर नोन ट्रबल मेकर्स. जरी आपल्याला माहीत आहे की ते सर्व सुपरनॅचरल पॉवर्सने युक्त आहेत, म्हणजे त्या तिघांकडे सुद्धा फार दैवी शक्ती आहे, सुपरनॅचरल पॉवर्स आहे, पण तरीही दे आर नोन ट्रबल मेकर्स. परंतु तरीही त्यांना काय म्हटलं गेलं? ट्रबल मेकर्स. सो द गॉड हॅव थ्रोन देम आउट ऑफ द हेवन. आणि ट्रबल मेकर्स होते, ते त्रास देणारे लोक होते आणि म्हणूनच त्यांना देवाने स्वर्गामधून हकलून दिलं, त्यांना थ्रोन बाहेर फेकलं, स्वर्गामधून बाहेर फेकलं. हाऊ एव्हर द काइंड डेटी ग्वेइन हॅज ऑफर्ड इच ऑफ देम वन मोर चान्स. तरीही त्या काइंड डेटीने, ही जी देवता आहे, दयाळू देवता आहे, डेटी ऑफ मर्सी आहे, तिने त्यांना चान्स दिला, त्या लोकांना एक चान्स दिला. इफ यू हेल्प द होली मॉन्क इन हिज पिलग्रिमेज टू इंडिया, इफ यू यूज युअर पॉवर्स फॉर दिस गुड वर्क, देन यू मे रिटर्न टू हेवन. तिने त्या सर्व तिघांनाही सांगितलं की जर तुम्ही या होली मॉन्कला म्हणजे युआन शॉन्गला जर तुम्ही त्याच्या पिलग्रिमेजमध्ये हेल्प केली आणि तुमच्याकडे जे पॉवर्स आहे तुम्ही त्या पॉवरचा जर योग्य वापर केला चांगल्या कामासाठी, तर तुम्हाला हेवनमध्ये परत मी रिटर्न करेल, तुम्हाला परत पाठवेल. दॅट इज व्हाय द 3 कॅरेक्टर्स हॅव ॲग्रीड टू बी युआन शॉन्ग्स डिसिपल अँड टू हेल्प युआन शॉन्ग इन हिज डिफिकल्ट जर्नी. आणि आता या तिघांनाही स्वर्गामध्ये परत जायचं असेल आणि म्हणूनच त्या तिघांनी ॲग्री केलं की आम्ही युआन शॉन्ग यांना त्यांच्या जर्नी टू इंडिया, चायना टू इंडिया या जर्नीमध्ये, त्यांच्या कामामध्ये आम्ही त्यांना मदत करू. आणि आम्ही काय म्हणून मदत करू? युआन शॉन्गचे डिसिपल म्हणून. डिसिपल म्हणजे शिष्य. म्हणजे हे तिघंही काय बनले? युआन शॉन्गचे शिष्य बनले आणि युआन शॉन्गला त्यांच्या प्रवासामध्ये या तिघांनीही मदत केली त्यांच्या डिफिकल्ट जर्नीमध्ये. अँड शुअर इनफ दे हॅव मेनी थ्रिलिंग, एक्साइटिंग अँड समटाईम्स ह्युमरस ॲडव्हेंचरस ऑन द वे टू द होली लँड इंडिया. आणि या तिघांचा जर विचार केला तर हे तिघही कसे होते? थ्रिलिंग होते, थरारक होते, एक्साइटिंग होते, रोमांचक होते आणि बऱ्याचदा ह्युमरस, विनोदी, ॲडव्हेंचरस, खूप साहसी. तर अशा प्रकारचे हे लोक होते आणि यांनी त्या होली लँड इंडियाच्या मार्गावर खूप साऱ्या गमती केल्या आणि युआन शॉन्गला भरपूर सारी मदतसुद्धा केली. द मोस्ट पॉवरफुल अमॉंग द 3 डिसिपल्स इज सन उकॉन्ग. आणि या तिघांमध्ये सर्वात शक्तिशाली आहे तो आहे सन उकॉन्ग म्हणजे मंकी किंग. एव्हरीथिंग अबाउट हिम इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी. त्याच्याबद्दल जर आपण विचार केला तर तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे, इतरांपेक्षा वेगळा आहे. ही वॉज बॉर्न व्हेन विंड्स ब्ल्यू ओव्हर अ ह्यूज स्टोन एग ऑन द फ्लावर फ्रूट माउंटेन. या मंकी किंगचा किंवा सन उकॉंगचा जन्म कुठं झाला? एका फ्लावर फ्रूट माउंटेनवर, म्हणजे फुलफळ पर्वत असं आपण मराठीमध्ये म्हणू. त्या फुलफळ पर्वतावर एका ह्यूज एगवर ज्या वेळेला वारा वाहला, विंड ब्लो झाला, त्यावेळेला एका स्टोन एगमधून हा निघाला. एक स्टोन एग आहे, दगडी अंड आहे, त्या दगडी अंड्यावर वारा वाहिला आणि ते दगडी अंड कुठं आहे? एका पर्वतावर आहे. त्या पर्वताचं नाव आहे फ्लावर फ्रूट माउंटेन. तर त्या ठिकाणी वारा वाहल्यानंतर सन उकॉंगचा जन्म झाला असं म्हटलं जातं. ही इज एबल टू ट्रान्सफॉर्म हिमसेल्फ इन 72 डिफरंट वेज. सन उकॉंगबद्दल जर आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केला किंवा सन उकॉंग काय आहे, तर त्याच्यामध्ये एवढं सुपरनॅचरल पॉवर आहे की तो स्वतःला 72 डिफरंट फॉर्म्समध्ये स्वतःला ट्रान्सफॉर्म करू शकतो, म्हणजे स्वतःचं रूप बदलवू शकतो. नॉट ओन्ली दॅट बट ही कॅन ऑल्सो ट्रान्सफॉर्म इच ऑफ हिज हेअर स्ट्रँड. तो फक्त त्याला स्वतःला बदलवत नाही, तर त्याच्या केसामधला जो एक केस आहे, हेअर स्ट्रँड, एक केस,
तर त्या केसाला सुद्धा तो ट्रान्सफॉर्म करतो इनटू एनी लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग थिंग्स ऑफ हिज चॉईस. म्हणजे त्याच्या केसाला सुद्धा तो एखाद्या लिव्हिंग थिंग्समध्ये किंवा एखाद्या नॉन लिव्हिंग थिंगमध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो, ट्रान्सफॉर्म करू शकतो ऑफ हिज चॉईस, म्हणजे त्याला जे वाटेल त्याच्यामध्ये. ही इज ॲज यू विश गोल्ड बँडेड कटजेल दिलेलं एक छोटासा लाकडाचा तुकडा त्याच्याजवळ आहे, त्याला म्हटलेलं आहे गोल्ड बँडेड कटजेल. इज ऑल्सो मॅजिकल, आणि ते सुद्धा फार मॅजिकल आहे. इट कॅन ग्रो ॲज बिग ॲज अ पिलर सपोर्टिंग द स्काय. आता या सन उकॉंगचा जर विचार केला तर तो खूप मोठा पण होऊ शकतो, एखाद्या पिलरप्रमाणे सुद्धा तो होऊ शकतो सपोर्टिंग द स्काय, जणू काही एक स्कायला तो सपोर्ट करत आहे असं सुद्धा आपल्याला वाटू शकते. बट ॲट अदर टाइम्स इट बिकम्स ॲज टिनी ॲज निडल, आणि दुसऱ्या वेळेला तो एखाद्या सुईप्रमाणे छोटा पण होऊ शकतो, म्हणजे तो खूप मोठा पण होतो, खूप छोटा पण होऊ शकतो. देन द मंकी किंग जस्ट टक्स इट अवे बिहाइंड हिज इयर. आणि आता त्याच्याकडे हा जो गोल्ड ब्लँडेड कटजेल आहे तो सुद्धा खूप मोठा होऊ शकतो, खूप छोटा होऊ शकतो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि तो गोल्ड बँडेड कटजेल छोटा केल्यानंतर हा मंकी किंग काय करायचा, त्याला त्याच्या कानामध्ये असा फोल्ड करून ठेवायचा असं सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजे त्याच्याकडे पॉवरच एवढ्या होत्या की तो कुठल्याही गोष्टीचा कशाही प्रकारे वापर करू शकत होता. सन उकॉंग कॅन ट्रॅव्हल थाउजंड्स ऑफ किलोमीटर इन जस्ट वन समरसॉल्ट. म्हणजे त्याच्याकडे अशी पॉवर आहे की तो थाउजंड्स किलोमीटर, हजारो किलोमीटर एका जस्ट समरसॉल्टमध्ये तो जाऊ शकतो. समरसॉल्ट म्हणजे काय, तर कोलांट्या उड्या घेऊन तो हजारो किलोमीटर जाऊ शकतो. ही त्याच्याकडे असलेली एक कला म्हणा किंवा त्याचं एक क्वालिटी आहे, त्याच्याकडे असलेली एक पॉवर आहे. ही कॅन वॉक थ्रू फायर, तो फायरमधून चालू शकतो. ट्रॅव्हल अंडर वॉटरमधून तो ट्रॅव्हल करू शकतो. अँड फ्लाय टू एनी प्लेस ॲट विल, आणि तो उडू पण शकतो त्याच्या इच्छेनुसार, त्याला जिथे कुठे जायचं असेल तिथे. हिज बॉडी इज ॲज हार्ड ॲज अ डायमंड, त्याची बॉडी ही फारच कडक आहे एखाद्या डायमंडप्रमाणे, हिऱ्याप्रमाणे. सो नो वन अँड नथिंग कॅन इंज्युअर हिम, आणि म्हणूनच त्याला कोणीही इंज्युअर करू शकत नाही. हिज गोल्डन गेज फेरी आईज, त्याचे डोळे कसे आहे गोल्डन, गेज एकदम तो टकमक बघतो असं दिसते, आणि फेरी आईज त्याचे आईज कसे आहे, आग ओकत आहे अशा प्रकारे दिसतात, फेरी. हॅव एक्सरे व्हिजन, त्या डोळ्यांमध्ये एक्सरे व्हिजन आहे, म्हणजे खूप दूरचं ते डोळे बघू शकतात. आणि म्हणूनच नो वन कॅन डिसीव हिम, त्याला कोणीही डिसीव करू शकत नाही. सन उकॉंग इज ब्रेव अँड इंटेलिजंट बट ही इज ऑल्सो अ ट्रिकस्टर. तो फारच ब्रेव आहे, इंटेलिजंट आहे, पण त्यासोबतच तो फसवासुद्धा आहे, ट्रिकस्टरसुद्धा आहे. वन हू प्लेस ट्रिक्स, म्हणजे ट्रिकस्टर्स म्हणजे जो नेहमी ट्रिक्स करतो, ट्रिक प्ले करतो असा सुद्धा तो आहे, म्हणजे गंमत करतो, कुणाला फसवतो. ही लव्स टू हॅव फन, त्याला कुणाची गंमत करणे फार आवडते. अँड सम ऑफ हिज सुपर पॉवर्स हेल्प हिम टू जस्ट दॅट, आणि त्याच्यामध्ये ज्या काही सुपर पॉवर्स आहे तर त्याच्यापैकी काही सुपर पॉवर त्याला असं करण्यासाठी मदत करतात. ही हॅज अ वेस्ट, त्याच्याकडे आता एक फुलदाणी आहे, फुलं आहे, फुलांचं एक वेस आहे. विच कॅन सक इन एनिथिंग अँड एनीवन, त्या फुलदाणीमध्ये ते फुलदाणी काहीसुद्धा सक करू शकते, कशाचंसुद्धा सकिंग म्हणजे शोषण करू शकते, कुठल्याही गोष्टीला त्याच्यामध्ये ओढून घेऊ शकते, कुठल्याही व्यक्तीला किंवा कशाही गोष्टीला ते त्याच्यामध्ये सक करू शकते. ही कॅन सिम्पली पॉईंट ॲट अ लॉक अँड ओपन इट, जर मंकी किंगला एखाद्या लॉकला ओपन करायचं असेल तर केवळ त्याच्याकडे त्यानं पॉईंट जरी केलं तरी ते लॉक उघडेल अशी त्याच्याकडे शक्ती आहे. ही इज व्हेरी क्विक, तो फारच क्विक आहे, जलद आहे. अँड कॅन ग्रो व्हेरी बिग अँड व्हेरी टिनी ॲट अ ब्लिंक, तो फारच मोठा होऊ शकतो, प्रचंड विराट असं रूप धारण करू शकतो, आणि त्यासोबतच तो प्रचंड लहान होऊ शकतो, व्हेरी टिनी म्हणजे फारच लहान, सुईप्रमाणे सुद्धा होऊ शकतो. आणि याला किती वेळ लागते, ॲट अ ब्लिंक म्हणजे आपण नजर हटवली किंवा आपली पापणी जशी आपण हलवतो तर एकदम छोट्या वेळामध्ये, अतिशय छोट्या क्षणामध्ये, अगदी एका सेकंदामध्ये तो हे सर्व करतो. यू कॅन इमॅजिन हाऊ ही मस्ट हॅव टीज्ड हिज एनिमीज युजिंग दीज ट्रिक्स, आणि विचार करा की जर त्याला त्याच्या एनिमीला परेशान करायचं असेल, चिडवायचं असेल, टीज करायचं असेल तर तो त्याला कसा चिडवत असेल, कारण हा क्षणातच मोठा होतो, क्षणातच छोटा होतो, आणि तो नक्कीच त्याच्या एनिमीला फार परेशान करत असेल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे.
इफ यू वॉन्ट टू रीड अबाउट द ॲडव्हेंचर्स दॅट सन उकॉंग अँड हिज कंपॅनियन हॅड ऑन द वे, जर तुम्हाला आता हे जे ॲडव्हेंचर्स आहे या स्टोरीमध्ये सांगितलेले, हे जर तुम्हाला वाचायचे असतील, सन उकॉंग म्हणजेच मंकी किंग आणि त्यांचे कंपॅनियन यांनी जे काही गमती जमती केलेले आहेत किंवा जे काही ॲडव्हेंचर्स त्यांनी केलेले आहे ऑन द वे टू इंडिया, तर हे जर तुम्हाला वाचायचे असतील तर यू विल फाइंड द स्टोरीज इन द इंग्लिश ट्रान्सलेशन. तुम्हाला सर्व स्टोरीज ह्या इंग्लिश ट्रान्सलेशनमध्ये मिळतात आणि त्यांचं नाव आहे जर्नी टू द वेस्ट. सम ऑफ द स्टोरीज हॅव ऑल्सो बीन टर्न इन टू फिल्म्स, आणि बऱ्याचशा यामधल्या स्टोरीज ह्या याच्यावर फिल्मसुद्धा बनलेले आहे, चित्रपटसुद्धा बनलेले आहेत. व्हॉट वूड यू लाईक बेटर, म्हणजे तुम्हाला आता काय करायला आवडेल, तुम्हाला वाचायला आवडेल की त्या स्टोरीज पिक्चरच्या स्वरूपात बघायला आवडेल, मूवीजच्या स्वरूपात बघायला आवडेल. टू रीड द हिस्टॉरिकल अकाउंट ऑफ युआन शॉंग्स ट्रॅव्हल ऑर टू रीड द फंटास्टिक स्टोरीज ऑफ सन उकॉंग. आता तुम्हाला हिस्टॉरिकल अकाउंट पाहायला आवडेल, म्हणजे युआन शॉंगने नेमकं ऐतिहासिकदृष्ट्या कसा प्रवास केला हे तुम्हाला वाचायला आवडेल, की तुम्हाला फक्त काही फंटास्टिक स्टोरीज ऑफ सन उकॉंग वाचायला आवडेल या ठिकाणी म्हटलेलं आहे. मे बी यू शूड रीड बोथ टू फाइंड आउट व्हॉट यू लाईक बेटर. हॅपी रीडिंग. आणि या ठिकाणी लेखक म्हणतो की तुम्ही या दोघांपैकी काही पण करू शकता, तुम्ही दोन्ही पण करू शकता, तुमच्या मतानं तुम्हाला जे करायचं ते करा. हॅपी रीडिंग, आणि तुम्हाला रीडिंगसाठी शुभेच्छा पण दिलेल्या आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी जर्नी टू द वेस्ट या नॉवेलमधला किंवा या इपिक नॉवेलमधला एक छोटासा पार्ट या ठिकाणी दिलेला आहे. चित्रपट किंवा यापेक्षा जर आपण त्याचं हिस्टॉरिकल अकाउंट जर पाहिलं तर आपल्याला युआन शॉंगने कशा प्रकारे प्रवास केला, ऐतिहासिक सत्य काय आहे हे आपल्याला समजेल. तर तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. चला, तुम्हाला रीडिंगसाठी शुभेच्छा.